हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार होते करड्याची भाजी. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. बघा, मस्त अशी हिरवीगार करड्याची भाजी आहे. सो डाळ घालून आपण सिंपल पद्धतीने करायची करड्याची भाजी, छान होते. सो आधी याला जरासं माती आहे, स्वच्छ धुवून घेते. सो भाजी मी आता बघा स्वच्छ धुवून घेतली चांगली, आणि त्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं. सो इथं मी बारीक बघा भाजीला थोडं थोडं घेऊन कट करायला लागले. करड्याची भाजी पण खायला चांगली असते. मला जास्त नाही आवडत करड्याची भाजी, पण खात नाही असं पण नाही, खाते मी, सगळ्या भाज्या खाते. सो टेस्ट वाईज मला करड्याची भाजी जास्त आवडत नाही. कुणाला आवडते ते कमेंट करून मला सांगा मला करड्याची भाजी आवडते म्हणून. सो मला जास्त अशी नाही आवडत करड्याची भाजी, पण आपल्याला नाही आवडत पण घरातली बाकीचे खातात, तसं करायचं, मी पण खाते थोडं. सो इथं बघा आमची सियारा येते, काहीतरी घेते, तिच्याकडे तर लई लक्ष द्यायला लागते. काहीतरी घेत असते, नंतर तोंडात घालत असते, काहीतरी मागत असते. सो इथं बघा मी कांदा वगैरे कट करून ठेवलेला, लसूण काढत होते किती घ्यायचा वगैरे भाजीसाठी. आणि तुरीची डाळ पण अगोदरच मी 15-20 मिनटं अगोदरच भिजत घातली होती, चहा प्यायच्या अगोदरच, म्हणजे भाजी करूसपर्यंत डाळ भिजून जाते छान. तुरीची डाळ घातल्यानंतर जरा लवकर भिजवायला लागते. मुगाची किंवा मसूरची डाळ पटकन भिजते, पण तुरीची डाळीला थोडासा वेळ लागतो. सो भाजी बघा इथं छान अशी मी कट करून घेतली. तुरीची डाळ पण छान भिजले, कांदा मिरची कट करून घेतले, लसूण पण ठेचून घेतला होता. सो इथं पॅन ठेवला आहे गरम करायला. पॅन गरम झालेला आहे, त्याच्यात आता तेल, तुम्ही कसं कमी जास्त खाता त्यानुसार तेल घाला. आम्ही कसं खातो त्यानुसार घालते, नेहमीच सांगते. इथं बघा मी तेल घातले. जरा पॅन माझा जास्तच तापला होता, म्हणून मी पहिल्यांदा कधी पण थोडासा आधी मी लसूण, तुम्हाला माहिती आहे, ठेचून घेते. त्यातला अर्धा सुरुवातीला घालते फोडणीमध्ये, आणि अर्धा नंतर मिरची आणि कांदा भाजून झालं की राहिलेला भाजी टाकायच्या अगोदर अर्धा घालते. कायम मी तसं करते, त्यामुळे भाजी जरा जास्त टेस्टी होती, म्हणून तसं करते मी. तुम्ही पण तसं एकदा ट्राय करून बघा, छान होते भाजी. सो इथं बघा पॅन माझा जरा जास्त तापला, सियाराचं काहीतरी सुरू होतं म्हणून माझं लक्ष तिच्याकडे होतं. तोपर्यंत पॅन तापला जास्त, तेल गरम झालं जास्त. सो म्हणून लसूण टाकल्या ब्राऊन व्हायला नको म्हणून, करपेल म्हणून आधी मी कांदा टाकला. कांदा हा मी एक मिडियम साईजचा होता, त्यातला अर्धा घेतला होता. कोण कोण भाजीमध्ये कांदा कदाचित टाकत नसतील, कोण कोण टाकत नाहीत, कोण कोण टाकतात, कोण कोण फक्त लसणाची फोडणी देतात. प्रत्येकाची चॉईसनुसार असते, भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. सो इथं लगेच मी जरासा लसूण टाकला बाजूला, आणि मिरची पण लगेच टाकून घेतली. आता सगळं परतून छान घेणार. भाजी करताना पटपट फोडणीमध्ये म्हणजे आपण सगळे टाकतोच, जास्त वेळ लागत नाही. आणि इथं बघा, इथं अजून माझी बघा फोडणी मी हलवली पण नाही. आमची सियारा सारखीच येत होती तिथं, तिचं काहीतरी सुरू होतं. सो आता बघा छान असं परतायला लागले मी मिरची, कांदा, लसूण. तुम्ही कशा पद्धतीने करड्याची भाजी करता? मला तर हीच पद्धत माहिती आहे. करड्याच्या भाजीची वेगळी पद्धत काय मला अजून तर माहीत नाही. सो नेहमी आम्ही अशाच पद्धतीने करतो. काय वेगळी पद्धत असेल तर मला तुम्ही सांगू शकता, त्या पद्धतीने पण ट्राय करेन, आवडेल मला. सो इथं बघा कांदा, मिरची, लसूण छान असा परतून झाला आहे, दिसत असेल तुम्हाला. मिरची पण घालताना म्हणजे तुम्ही कसं तिखट खाता त्यानुसार घाला. आमच्यात तिखट खातात, तरी पण आता आजकाल मी कमीच घालते मिरची, कारण आमची सियारा पण भाजी खायला लागली. भाजी आवडते तिला आधीपासून. इथे बघा मी लसूण घातले, राहिलेला अर्धा, मग अशी अर्धा घातलेला, राहिलेला अर्धा घातला. असं घातल्यामुळं लसूण चा फ्लेवर छान येतो त्याच्यामध्ये. जास्त कसं आधीचा लसूण आपण परतूसपर्यंत जास्त जरा ब्राऊन होतो, आणि त्यानंतर हा टाकला की जरासं कच्चा राहतो, अर्धा भाजतो. सो लगेच भाजी टाकायची, त्यामुळं भाजी छान होते.
सगळी भाजी मी टाकून घेतली. त्याच्यामध्येच आता डाळ टाकायची भिजत घातलेली. थोडंसं डाळीमध्ये पाणी होतं, सो ते पण त्याच्यात टाकलं, कारण की पाणी एक्स्ट्राचं काही घालायची गरज नाही आहे. भाजीला भरपूर पाणी सुटतं. त्याच्यातच आपली डाळ चांगली भिजवलेली असली तर डाळ त्याच्यातच शिजून जाते. आणि भाजी शिजायला जरा सगळ्या भाज्यापेक्षा जरासा वेळ लागतो, पण डाळीबरोबर ती भाजी पण शिजून जाते. सो भाजीला या पाणी पण भरपूर सुटतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नसते. सो आता सगळी भाजी मी आता परतून घेतली. म्हणजे लसूण, कांदा, मिरची आणि डाळ आणि भाजी सगळी एकत्र व्हावी अशी परतून घेतले छान असं. सो ह्याच्यावरती आता थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं. आणि कितपत भाजी जरासं कमी होते पाणी सुटल्यानंतर. इथं बघा पाणी बघा किती सुटले भाजीला. आणि थोडंसं परतून घेऊया. अजून ह्याच्यामध्ये मी मीठ घातलं नाही आहे, मीठ घालायचं आहे. मी मीठ नेहमी भाजी जरासं कमी झाली की घालते, म्हणजे अंदाज येतो मीठ कमी जास्त घालायचं. भाजी जास्त असल्यानंतर पण मीठ घालू शकता ज्याला अंदाज आहे त्याला. इथं बघा चवीनुसार मीठ घालायचं. सो मीठ घातल्यानंतर आणखी थोडं मी परतून घ्यायला लागले, म्हणजे सगळीकडे मीठ लागू दे. आणि जरा झाकण लावायचं आता भाजी, आणि छान अशी शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये जरासं बघत राहायचं. आता तुम्हाला भाजी शिजल्यानंतर दाखवते. मध्ये मध्ये मी बघितली होती भाजी. सो इथं आपली भाजी मस्त अशी तयार आहे. बघू शकताय भाजीचं पाणी पूर्ण आटलं आहे, तेल पूर्ण सुटलेलं आहे भाजीला, आणि छान अशी भाजी तयार झाली आहे. ही भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आणि माझी म्हणजे मी जे घरगुती सिंपल पद्धतीने जे जेवण बनवते ते तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा. आणि नवीन काय बघायला आवडेल का तुम्हाला ते पण मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. त्याबद्दल नवीन व्हिडिओ बनवेन. सो चॅनलला माझ्या सपोर्ट करा तुम्ही, आणि मला सांगा काही चुकतंय काय, मला आवडेल ऐकायला. सो कशी वाटली आजची ही रेसिपी भाजीची. सो आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. इथे बघा जवळून दाखवा लागले भाजी, बघा कशी झाली. तुम्हाला टेस्टला पण चांगली झालेली आणि मस्त झाली ती. अशा पद्धतीने एकदा करत नसाल तर करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय, धन्यवाद.